चेहऱ्यावरचे येणारे पिंपल, ॲक्ने, मुरूम, त्याला येणारी खाज आणि मग पडणारे डाग हा तुमचा नेहमीचा प्रॉब्लेम झालाय का? खूप वेळा क्रीम लावून सुद्धा ते जात नाही. तुम्ही 10-15 दिवस क्रीम लावतात, थोड्या दिवसांसाठी ते गायब होतं आणि क्रीम लावणं बंद केलं की ते पुन्हा दिसायला लागतं. नमस्कार, मी डॉक्टर वृषाली घाटे, श्रीराम होमिओपॅथी क्लिनिक मधली कन्सल्टंट अँड सायकोलॉजिकल काउन्सिलर. ऍक्च्युली स्किन हा शरीराचा सगळ्यात मोठा लार्जेस्ट ऑर्गन आहे आणि स्किन हे आपल्या बाहेरच्या तापमान, बाहेरचं हवामान आणि शरीर याचा एक मधला दुवा आहे. आपल्या शरीरामध्ये होणारे बदल हे स्किनवर रिफ्लेक्ट होत असतात. आता जे काही आपण चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात याचं मूळ कारण हे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांवर अवलंबून असतं. जसं की गट हेल्थ, जर आपलं अपचन होत असेल, पचन सुधारलेलं नसेल किंवा कॉन्स्टिपेशन होत असेल तर छोटे छोटे ॲक्ने येतात. किंवा हॉर्मोन इम्बॅलन्स, जेव्हा टीनेज मध्ये हॉर्मोन्स हे इम्बॅलन्स होत असतात, नवीन हॉर्मोन्स शरीरामध्ये निर्माण होत असतात आणि याचा परिणाम चेहऱ्यावर आपल्याला दिसतो की त्यांच्या चेहऱ्यावर छोट्या छोट्या तारुण्य पिटिका येत असतात. इतकंच नाही तर अजून काय आहे, ॲलर्जी, एखाद्या पदार्थाची, डस्टची किंवा आपण जे कॉस्मेटिक लावतो त्याची ॲलर्जी होऊन सुद्धा आपल्याला चेहऱ्यावर वेगवेगळे असे प्रॉब्लेम्स होतात, ॲक्ने किंवा पिंपल सारखे प्रॉब्लेम होतात. स्ट्रेसमुळे कॉर्टिझॉल लेवल ही हाय असते आणि हाय कॉर्टिझॉल लेवल आपल्या चेहऱ्यावर तणाव निर्माण करते आणि त्यामुळे फाईन रिंकल्स आणि चेहऱ्यावर डाग आपल्याला दिसायला लागतात. इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन जनरली केव्हा होतं, चेहऱ्याला सतत वारंवार हात लावणे, कुठल्या पण नॅपकिनला, कुठल्या पण टॉवेलला किंवा कुठल्याही कपड्याला आपला चेहरा पुसणे, बॅक्टेरियल इन्फेक्शन चेहऱ्यावर होत असतं. आणि हे असे अनेक कारणं आहेत आणि याचे रूट कॉज जोपर्यंत आपण शोधत नाही आणि त्याच्यावर उपचार करत नाही तोपर्यंत चेहरा आपला खुलून दिसणारच नाही.